नमस्कार, चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला तीळ आणि गूळ वापरून मस्त असा स्वीट गोड असा पदार्थ बनवून दाखवते। तर चला आपण तयारी करूया। पहिल्यांदा आपण त्याला लागणारं साहित्य पाहूया। तर 1 वाटी गूळ लागणार आहे। तर 1 वाटी मी तीळ भाजून घेतलेत। भाजलेल्या शेंगाचं कूट लागणार आहे छोटी वाटी। तूप लागणार आहे। तर पहिल्यांदा आपण गॅस पेटवून त्यावर पॅन ठेवूया। तर हे सिलिकॉन मोल्ड आहे, त्याला मी आतनं तूप लावून घेतले, त्याच्यामुळे आत चिटकणार नाहीत वडी। आता 1 चमचा मी तूप टाकले पॅनमध्ये। आता ह्यामध्ये आपण 1 वाटी गूळ घालूया। आता यात थोडंसं पाणी घालूया, एक छोटे 2 चमचे। आता आपण हलवून घेऊया। ते पूर्ण विरघळायला लागले गूळ। जसे विरघळेल तसे नंतर ह्याला बबल्स बुडबुडे तयार होतात आणि आपला पाक तयार व्हायला सुरू होते। तर सारखं एकसारखं हलवत राहायचं, लागेल तसं मोठा बारीक गॅस करायचं, पूर्ण बबल्स येऊन पाक आपला तयार व्हायला लागला। तर मी असं उलटण्यानं वरती घेऊन बघितले, तर हे आपला थेंब परत माघारी जात आहे। तर आपला हे पाक तयार झालं आहे। आता आपण पाण्यात पण टाकून बघू शकतो। तर पाण्यात टाकलं आहे मी। तर आपण एक बघूया गोळा तयार होते का। तर आपला गोळा तयार होते। तर आपला पाक तयार झाला आहे। तर मी गॅस बंद केला आहे। गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी भाजलेले तीळ, छोटी वाटी शेंगाचं कूट टाकले। आता हलवून घेते मी, तर पॅन खाली घेते। तर एकसारखं पूर्ण हलवून घ्यायचं, म्हणजे पूर्ण मिक्स झालं पाहिजे। ते आपलं पूर्ण मिक्स झालं आहे। आता हे थोडंसं किंचित थंड झाल्यानंतर गरम असतानाच आपण ह्याला सिलिकॉन मोल्डमध्ये घालून घेऊया। अगोदर ह्याला मी तूप लावले, तर भराभर असं ह्यात घालून घ्यायचं, नाहीतर घट्ट होते। त्यात मी सगळ्यात घालून घेते। तर दाबून असं घालून घ्यायचं। नंतर चमच्याला मी तूप लावले आणि ह्याला असं दाबून घेऊया, म्हणजे चमच्याला तीळ चिटकणार नाहीत। तसं दाबल्यामुळं आतपर्यंत जाते, नंतर शेप पण छान येते। त्यात सगळं भरून झाले। आता आपण थोड्या वेळाने काढूया। तर जे उरलेलं आहे त्याचे आपण छोटे छोटे बारीक असे लाडू बनवूया। तर आता थंडीचे दिवस सुरू झालेत, तर थंडीसाठी पण हे तिळगुळाचे लाडू खाण्यासाठी पौष्टिक आहे। तर तुम्ही अशा प्रकारे लाडू किंवा वडी बनवून ठेवू शकता। हे लाडू खाताना एकदम खुसखुशीत लागतात, तर सगळ्यांना आवडतील, लहानांपासून मोठ्यांपर्यंत। तर तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदा ट्राय करून पहा। तर आपले लाडू तयार झालेत, खाताना एकदम टेस्टी लागतात। तर आता आपण जे सिलिकॉन मोल्डमध्ये जे साच्यात भरले त्यात आपण ते पण काढूया। तर एका ताटामध्ये पहिल्यांदा आपण ते पालते करूया सिलिकॉन मोल्ड। आता आपण एक एक असे काढून घेऊया बाहेर। तर मस्त असा शेप आला आहे। तर सगळे असे मी काढून घेते। तर तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदा ट्राय करून पहा। करायला एकदम सोपं आहेत आणि खायला एकदम टेस्टी। तर संक्रांतीसाठी तुम्ही नक्की अशा प्रकारे लाडू आणि सिलिकॉन मोल्डमध्ये वडी बनवून पहा। आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।